सर्वांचे येस सर. आजच्या या मेंटरशिप बॅच मध्ये आय होप सर्वांना मी क्लिअर दिसत असेल. वेलकम वेलकम, सर्वांचे स्वागत. नवीन मेंबर श्रद्धा आपल्याला जॉईन झालेले आहे, श्रद्धा पाटील. गुड. सो लेट्स बिगिन द मीटिंग टुडे. Okay, so today's topic is CAC and CLV. What is CAC and CLV? Let me just explain you in detail, step by step. Just a minute. काही लोकांना माहिती आहे का व्हॉट इज CLC and what is CLV? कुणाला माहिती आहे का? कुणाला माहित असेल तर तुम्ही just share your thoughts on CAC and CLV. Anybody? नसेल माहित तर you can type no in chat box. फर्स्ट टाइम तुम्ही ऐकत असाल, you can type no in chat box. या आधी तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला जे काही माहित असेल तुम्ही ते शेअर करू शकता. CAC and CLV. No? Good. ओके, सो व्हॉट इज CAC CLV आणि हे आपल्याला काय कामात येऊ शकते आपल्या बिझनेसमध्ये, ऑनलाईन बिझनेसमध्ये, याचा आपल्याला काय फायदा होईल, कसा फायदा होईल हे आपण आज बघणार आहे. ठीक आहे. सो लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन. काहीतरी इश्यू येत आहे, जस्ट अ मिनिट. ओके, नो प्रॉब्लेम. जेव्हा स्क्रीन शेअर होईल तेव्हा बघू आपण. तोपर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो CAC म्हणजे काय? कस्टमर ॲक्वायझेशन व्हॅल्यू. ओके, सॉरी, कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट. CAC. ओके, कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट. तसं कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट किती लोकांना माहित आहे? व्हॉट इज कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट? एनीबडी? प्लीज आन्सर जर का तुम्हाला माहित असेल तर. व्हॉट इज कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट? एनीवन इज अवेअर अबाउट इट? येस, नो? नो सर. Okay, anyone other people? Yes, Mansi, please share your thoughts. What is customer acquisition cost? Unmute yourself. हॅलो. Yes. एखाद्या कस्टमरला आपल्यापर्यंत आणण्यासाठी जे काही आपण पैसे खर्च करतो ते पर कस्टमर आपण जर कॅल्क्युलेट केले तर ती ऍक्विजिशन कॉस्ट होते. ओके, म्हणजे एखाद्या कस्टमरला आपल्या बिझनेस पर्यंत आणण्यासाठी जे काही आपण खर्च करतो, ओके, त्याला आपण म्हणतो, म्हणजे कस्टमर अक्वायर करण्यासाठी आपण एक कॉस्ट लावतो, राईट? त्याला आपण म्हणतो CAC, कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट. ओके, जे काय असेल त्याचं ते प्रोनाउन्सिएशन. ओके, तुम्हाला समजलं मी काय बोलतो ते? सो ती काय आहे ते आपण आज समजून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपण दुसरा जो पार्ट आहे तो आहे CLV, कस्टमर लाईफ टाइम व्हॅल्यू. ओके, तर जेव्हा ह्याचं आपल्याला आता काय काम पडणार आहे, ओके, तुम्ही कुठलाही बिझनेस करत असा, नॉट ओनली वेबिनार्स, नॉट ओनली सेलिंग कोर्स, बट तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये जर का असाल तर तिथे ह्या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आणि या दोन गोष्टीवर तुम्हाला काम करायचं असते. ओके, जस्ट गिव्ह मी सम टाइम. हे शेअर होत नाहीये स्क्रीन. जस्ट शेअर झाली स्क्रीन तर थोडं तुम्हाला, हा, येस, होत आहे. गुड. सो फर्स्ट इज CAC. ओके, कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट, जे काही असेल ते. ओके, तर याचा अर्थ काय आहे की एका कस्टमरला तुमच्या बिझनेस पर्यंत आणण्यासाठी जी काही कॉस्ट तुम्हाला खर्च करावं लागते त्याला आपण म्हणतो CAC. ओके, आता एक एक्झाम्पल मी देतो. हा जो क्लास आहे आजचा, हा
याच्या पुढचे जे पण क्लास राहतील मॅक्सिमम क्लास कसे राहतील आपले की इंटरॅक्टिव्ह असले पाहिजे. ओके, तुम्ही काही शेअर करायचं तुम्हाला काय वाटते म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल त्या टॉपिक बद्दल. ठीक आहे, आता मला सांगा एक कस्टमर आहे, तुम्ही अनम्यूट करू शकता ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. आता एक कस्टमर आहे ज्याला तुम्ही एक वेबिनार घेता फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, एक वेबिनार तुम्ही घेता. ठीक आहे, एका वेबिनार मध्ये एका कस्टमरला जेव्हा तुम्ही आणता, ओके, तुम्ही वेबिनार कसा घेता, फ्री घेता की पेड घेता? कॅन एनीबडी टेल मी, वेबिनार कसा घेतो आपण? पेड घेतो. फ्री घेतो ना. फ्री घेतो आपण. वेबिनार कसा घेतो आपण? फ्री घेतो. हा हा. वेबिनारचे पैसे घेतो का आपण? नाही. ठीक आहे, पण या वेबिनार मध्ये जे आपण 40-50 लोक आणतो, ओके, जे 50 लोक 100 लोक आपण जे आणतो, हे 50 लोक आणले समजा आपण वेबिनार मध्ये, तर हे 50 लोक आणायला तुम्हाला पैसे लागतात की नाही लागत? येस नो? हो सर, लागतात. ओके, हे पैसे कुठे लागतात तुम्हाला? तुमच्या फेसबुक फेसबुक ऍडला. समजा आता या 50 लोकांना आणण्यासाठी जर का 2000 रुपये खर्च केले, किती? 2000 रुपये. तर एका व्यक्तीला आणण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले? कॅन एनीबडी कॅल्क्युलेट? 40 रुपये. 40 रुपीज खर्च केले. ओके, 2000 भागेला किती करू आपण? 50, म्हणजे 40 रुपये तुम्ही एका पर्सनवर खर्च केले. ओके, हे काय झाले तुमची CAC. हे काय झालं तुमचं? CAC. ओके, मग तुम्ही खर्च किती केला? 2000 रुपये. लोक किती आणले तुम्ही? 50. ठीक आहे, आता या 50 लोकांमधून फॉर एक्झाम्पल तुमचा कोर्स पुढे जाऊन समजा फक्त 2 लोकांनी विकत घेतला. किती? 2. ओके, 2 लोकांनी विकत घेतला आणि तुमच्या कोर्सची प्राइस आहे 999 रुपये. किती आहे? 999. मग मला आता सांगा तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे? लॉस. ओके, बाकी लोकांचं काय म्हणणं आहे याच्यावर? सर प्रॉफिट मध्ये. कसे? जर प्रॉफिट मध्ये आहे दोन- तर काय आहे तुम्हाला सांगायचं आहे? सर सांगू का मी? हा, येस. सर 50 लोक आपल्या वेबिनार मध्ये आले, त्यातल्या फक्त 2 लोकांनी आपला कोर्स घेतला. बाकीचे जे 48 लोक उरले त्यांना माहितच झालं आपला कोर्स आहे, ते कधी ना कधी आपल्यामध्ये कन्वर्ट होईल. ओके, गुड. आणखी एनीबडी हॅव एनी आन्सर्स? उत्तर दिली नाही तुम्ही तर तुम्हाला क्लॅरिटी येणार नाही. ओके, एक लक्षात घ्या. हे कशासाठी करतोय आपण की तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे की नेमकं मी काय करतो, मी कसं काम करतो. ओके, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की मी जे काम करतो त्यामध्ये मला प्रॉफिट मेकिंग काम करतोय मी की लॉस मेकिंग काम करतोय. ओके, यू शुड नो. कॅन एनीबडी टेल मी की प्रॉफिट झाला की लॉस झाला, आणि लॉस झाला असेल तर का झाला, प्रॉफिट झाला असेल तर का झाला? तुम्ही 2000 रुपये फेसबुकवर खर्च केले, 2000 मध्ये तुम्ही 40 लोक आणले, सॉरी 50 लोक आणले, 50 लोकांमध्ये 2 लोकांनी तुमचं प्रोडक्ट घेतलं समजा. ठीक आहे, म्हणजे 2000 रुपये तुम्हाला मिळाले अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, त्यानंतर झूमची कॉस्ट राहिली, त्यानंतर तुम्ही जी मेहनत केली त्याची कॉस्ट राहिली, इंटरनेट, इलेक्ट्रिक बिल, एव्हरीथिंग, ते सगळं राहिलंच. फक्त तुम्ही जेवढे पैसे लावले होते तेवढेच पैसे निघाले तुमचे. इथं आपण समजा अजून एक हे करू की समजा 2 लोकांनी नाही, फक्त एकानेच तुमची जर का प्रोडक्ट घेतलं तर मग काय? मग प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे तुम्ही? लॉसच आहे मग. प्रॉफिट मध्ये. ओके, तर पहिलं जे प्रोडक्ट असेल त्याची किंमत कमी असेल ना सर, त्यानंतर ते पुढच्या स्टेपला येत राहतील. ओके, ठीक आहे. चला, आता काही लोकांचं म्हणणं आहे की आपण प्रॉफिट मध्ये आहे, काही लोकांचं म्हणणं आहे आपण लॉस मध्ये आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ, आणखी याचा पुढची स्टेप बघू आपण आता. ओके, आता तुम्ही काय बघितलं की तुम्ही एक फ्री वेबिनार साठी 2000 रुपये खर्च केले आणि तुम्ही 50 लोक आणले, त्या 50 लोकांमधून एकाने तुमचं प्रोडक्ट घेतलं म्हणजे तुम्हाला 999 रुपये मिळाले. ठीक आहे, आता अजून 49 लोक तुमच्याकडे आहेत, पण तुम्हाला आता असं वाटत आहे की आपण लॉस मध्ये आहे सध्या, कारण आपण कॅल्क्युलेशन असंच करतो. ठीक आहे, आपल्याला असं वाटतं आपण लॉस मध्ये. आता पुढची गोष्ट आहे का, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पेड वेबिनार घेतला. किती? एक पेड वेबिनार घेतला तुम्ही, आणि त्या वेबिनारची किंमत आहे 99 रुपये. किती आहे? 99 रुपये. ओके, आणि फेसबुकला तुम्ही ऍड केली या 99 रुपयाची, FB ला.
ठीक आहे. FB ला तुम्ही ऍड केली. किती लोकांना माहित आहे की ह्या 99 मध्ये जर का मला 50 लोक आणायचे आहेत, या 99 रुपयांनी मला जर 50 लोक आणायचे आहेत, तर मला कॉस्ट किती द्यावं लागते FB ला? किती लोकांना माहिती आहे? जर का मला 99 रुपयाचे 50 लोक मला माझ्या वेबिनार मध्ये आणायचे आहेत, तर मला किती पैसे खर्च करावे लागतील अप्रॉक्सिमेटली? तुम्हाला जे येत असेल तुमच्या मनात ते सांगा तुम्ही. सर 6,000. ओके, कसे 6,000? कसे, कुठल्या सर उद्देशाने? डेली आपण 900 रुपयाची ऍड लावली तर महिनाभर. तर मग 50 लोक येऊन जातील 99 रुपये देऊन? हो सर, येतील. कारण महिनाभर आपण ऍड करणार आहेत ना, तर भरपूर लोक व्हॉट्सअप मध्ये येतील किंवा वेबिनार मधून ते आपल्या कन्वर्जन होतील 99 रुपयांनी. कारण की हे ते आपण तुम्हाला ऍड आपली पूर्ण इंडिया भर लागणार आहे. तुम्हाला समजला नाही राहुल माझा प्रश्न. हे बघा, तुम्ही एक ऍड करता, फ्री ऍड करता आणि त्याच्यामधून वेबिनार मध्ये लोक आणता. ठीक आहे, हा भाग वेगळा झाला. इथे तुम्ही पेड ऍड करत आहे. पेड म्हणजे जिथे मला जर तुमचा वेबिनार अटेंड करायचा असेल तर मला 99 रुपये द्यावे लागतील. तर असे 50 लोक आणायचे तुम्हाला फक्त वेबिनार साठी. त्याला म्हणतो आपण लीड. ओके, त्याला आपण काय म्हणतो? लीड. आता समजून घ्या, जरा व्यवस्थित समजून घ्या सर्वांनी. 99 रुपयाची लीड जर का तुम्हाला एक आणायची असेल, म्हणजे तुम्हाला जर का असे लोक पाहिजे असतील की जे तुमचा वेबिनार अटेंड करायसाठी 99 रुपये भरतील, असे लोक जर तुम्हाला पाहिजे असतील फेसबुक वरून, असे 50 लोक जर का तुम्हाला पाहिजे असतील, तर एका व्यक्तीचे तुम्हाला कमीत कमी किती पैसे द्यावे लागतात फेसबुकला? कमीत कमी 300 रुपये. किती? 300 रुपये. ठीक आहे. चला आता मी काय करतो, याला कमी करतो थोडी. 50च्या ठिकाणी मी काय करतो, फक्त 10च लोक पाहिजे बाबा मला, असं मी फेसबुकला सांगतो. किती लोक पाहिजे मला? 10 लोक पाहिजे. मग आता मला सांगा, या 10 लोकांनी मला किती दिले 99च्या हिशोबाने? किती दिले? 9,999. 9,999 कशी देतील? लक्ष देऊन माझ्या प्रश्नाकडे थोडं लक्ष. 990. 999. नाही, 990. 99 गुणिले 10 करा, 990 रुपये देतील हे. ओके, किती देतील? 990. 90. ठीक आहे. आणि तुम्ही खर्च किती केले 10 लोकांना 300 आणण्यासाठी? 3,000 रुपये. बरोबर आहे? येस नो? येस. मग आता प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे तुम्ही? लॉस मध्ये. का बरं? आपले 3,000 ऍड वरती लागलेत ना सर. हा, आणि आपले 10च कन्वर्जन झालेत 990 ने. 990 रुपये आले त्याचे. पण सर ते 10तले एकाने जरी पुढची लेवल घेतली, जर लेवलचं जास्त असेल कॉस्ट, तर होऊ शकतो ना फायदा. हा, राईट. आता बघा, इथे 99 मध्ये तुम्ही काय देणार आहे त्यांना? जो तुम्ही फ्री वेबिनार देणार आहे तो तुम्ही त्यांना 99 मध्ये देणार आहे. बरोबर आहे. पण आता हे 99 वाले लोक आणायचा फायदा काय आहे लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही 99 रुपये पे करून एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो, इट मीन्स तो सिरियस आहे का तुमच्या प्रोग्राम बद्दल? येस नो? येस. एखादा व्यक्ती फ्री मध्ये तुमच्या प्रोग्रामला येतो आणि एखादा व्यक्ती 99 रुपये पे करून तुमच्या प्रोग्रामला येतो, म्हणजे तो सिरियस आहे का? येस नो? येस. सिरियस आहे. बरोबर आहे. तो जर का सिरियस आहे तर तुम्ही त्याला शेवटी जेव्हा तुमचं प्रॉडक्ट सांगाल तेव्हा त्याचे विकत घेण्याचे चान्सेस जास्त आहेत का? येस नो? यस सर. हो. का बरं जास्त आहेत? कारण की जर का त्याला त्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट नसता तर त्याने 99 रुपये भरले असते का? नसते नाही. वाटले. नाही. म्हणजे त्याने जर का 99 रुपये भरले आहेत तर त्याचे प्रोडक्ट घेण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. बरोबर आहे? ओके. आणि जर का तो 99 रुपये भरत आहे म्हणजे कुठंतरी त्याला असं वाटते की तुम्ही एक चांगले कोच आहात. राईट. कुठंतरी त्याला असं वाटलं की तुम्ही असे कोच आहात की ज्याच्याकडून तो काहीतरी शिकू शकतो. बरोबर आहे? म्हणजे तुमची जे व्हॅल्यू आहे ते त्याच्या नजरेत जास्त आहे. येस नो? यस सर. आता लक्षात घ्या, या दोन मध्ये काय फरक आहे. ठीक आहे. सीएसी मी तुम्हाला सांगतोय. मी सीएसी एक्सप्लेन करतो तुम्हाला, म्हणजे कस्टमरला आपल्याकडे आणण्यासाठी जी कॉस्ट आपल्याला लागते ती एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. ओके, समजून घ्या. आता तुम्ही एका फ्री वेबिनार मध्ये जेव्हा 50 लोक आणता आणि तुम्ही एका पेड वेबिनार मध्ये जेव्हा 10 लोक आणता, तर ते 10 चांगले की ते 50 चांगले? 50.
हा 10. ओके, किती जण म्हणतात 10, किती जण म्हणतात 50? जे 10 म्हणतात ते 10 लिहा, जे 50 म्हणतात ते 50 10. लिहा चॅट बॉक्स मध्ये. टाइप 10, टाइप 50 इन चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ओके, बघू आता कोणाकोणाचे काय काय आन्सर आहे. ओके, समजून घ्या, ह्या गोष्टी समजणं फार गरजेचे आहे तुम्हाला. म्हणून मी सांगितलं की यानंतर जे तुमचे 90 डेजचे जे पण क्लास होतील ते क्लास मिस नका करू तुम्ही. ओके, प्रत्येक शनिवारी 9 वाजता आपण भेटणार आहे. ओके, रविवार तुमच्यासाठी मी मोकळा केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठं जायचं असलं तर तुम्ही मीटिंग मिस करणार नाही. ठीक आहे. मानसी म्हणतात 10, राहुल म्हणतात 50, विना मॅडम म्हणतात 50, मंजुश्री म्हणतात 10, कोमल म्हणतात 10, श्रद्धा म्हणतात 50. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, जे 10 लोक आलेले आहेत ते सिरियस लोक आहेत, म्हणजे त्यांनी 99 रुपये तुम्हाला पे केले आहेत. ठीक आहे. तर कुठेतरी त्यांना तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, म्हणून त्यांनी 99 रुपये पे केले. पण जे 50 लोक आलेले आहेत त्यांना 1 रुपयाही पे करायची गरज पडलेली नाही. त्यामुळे ते सिरियस आहेत की नाही हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्यांनी तुम्हाला 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्यामुळे ते वेबिनारला येतील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. मग जर का ते वेबिनारलाच आले नाही तर तुम्ही त्यांना प्रोडक्ट सेल करू शकाल का? येस नो? राईट. मग फक्त तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला भरलेला दिसेल. तुम्हाला काय दिसेल? तुमचा व्हॉट्सअप ग्रुप भरलेला दिसेल की 100 लोक माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आले आहेत. पण जेव्हा तुम्ही मीटिंग घेता, जेव्हा तुम्ही वेबिनार घेता, तेव्हा तुमच्या ऍक्च्युअल वेबिनारमध्ये किती लोक येतात? 20, 25, 22 असे लोक येतात. बरोबर आहे. हे का बरं होते? कारण आपण फ्री वाली ऍड करतो. काय करतो आपण? फ्री वाली ऍड करतो. मग आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की सर फ्री वाली जी ऍड आहे ती स्वस्त होते, आणि जेव्हा आपण 99 रुपये मागतो तेव्हा आपल्याला 300 रुपये पर कस्टमर फेसबुकला द्यावे लागतात. पण म्हणजे 10 लोक आणण्यासाठी, समजा 10 लोक जरी आपण आणले तरी 3000 रुपये आपले खर्च होतात. पण त्या 10 लोकांची तर आपल्याला फक्त 990च मिळतात. राईट. मग मला सांगा, या 3000 मधून 990 तुम्हाला मिळाले. किती मिळाले? 990. मग तुम्ही ऍक्च्युअल फेसबुकवर खर्च किती केला? अप्रॉक्सिमेटली 2000 रुपये केला. बरोबर आहे. ओके, म्हणजे आता जर का बघितलं, या पोझिशन मध्ये जर का बघितलं तर तुम्ही लॉस मध्ये आहात. या पोझिशन मध्ये जर का बघितलं तर तुम्ही लॉस मध्ये आहात. पण आता याच्या पुढची जी स्टेप आहे तिथे तुम्ही प्रॉफिट मध्ये कसे जाता हे तुम्हाला मी सांगतो. बघा, जेव्हा तुम्ही फ्री वाला वेबिनार करता तेव्हा लोक सिरियस नसतात. पण जेव्हा तुम्ही पेड वाला एखादा कोर्स घेता किंवा एखादी पेड वाला वेबिनार करतात तेव्हा तुमच्याकडे सिरियस लोक येतात, आणि ते सिरियस लोकांमधून कन्व्हर्जन जे आहेत ते जास्त होण्याची शक्यता असते. आपण म्हणतो ना की सर 50 लोक आले होते पण माझा कोर्स फक्त 2च लोकांनी घेतला. का बरं? कन्व्हर्जन रेशो कमी आहे. ओके, पण जेव्हा पेड ऍड करून आपण फक्त 20च लोक आणतो तरीही त्या 20 लोकांमधून 4 लोक तुमचा कोर्स घेऊ शकतात. कारण आहे त्याचं, कारण की ते सिरियस आहेत. कारण की ते सिरियस आहेत, कारण की त्यांनी काहीतरी पे केलेलं आहे. आणि जर का त्यांनी पे केलेलं आहे तर तुमचा कोर्स घेण्याचे चान्सेस त्यांचे जास्त आहेत. आणि तुमचा कन्व्हर्जन रेशो जो आहे, म्हणजे वेबिनारच्या शेवटी जे तुम्ही सेलिंग करता, ओके, एखादं प्रॉडक्ट विकता, ते घेण्याचे चान्सेस त्यांचे जास्त आहेत. किती लोकांना समजलं इथपर्यंत मी काय सांगितलं? येस, समजलं सर. ओके, आता याच्या पुढे जाऊ आपण. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी 99 रुपयाला माझी ऍड केली, 99 रुपयाला मी माझा वेबिनार सेल केला, 10 लोक आणले, 300 रुपये प्रमाणे 3000 रुपये मी फेसबुकला दिले. ओके, त्यामधले 990 मला परत आले, हे 2000 मला परत आले नाही. ओके, आता तुम्ही जेव्हा फ्री वेबिनार करता तेव्हा तुम्हाला तुमचं प्रोडक्ट कमी रेटमध्ये, कमी किमतीमध्ये सेल करावं लागतं. कारण की तुम्ही फ्रीमध्ये ते लोक आलेले आहेत, त्यांचा पैसे देण्याचा माइंडसेट नाही आहे. त्यांचा पैसे देण्याचा माइंडसेट आहे का? नाही. पण जर का तुम्ही जेव्हा पेड ऍड करून लोक आणता तेव्हा त्यांचा ऑलरेडी पैसे देण्याचा माइंडसेट असतो, कारण की ते 99 रुपये भरून तुमच्या वेबिनारला आलेले आहे. राईट. मग जेव्हा फ्री मध्ये तुम्ही एखादा प्रोडक्ट जर का 999 मध्ये सेल करत असाल, जस्ट अ सेकंड, फ्री वेबिनार मध्ये जर का तुम्ही एक प्रोडक्ट 999 मध्ये सेल करत असाल तर तेच प्रोडक्ट तुम्ही पेड मध्ये 3000 सेल करू शकता. 2999 ला तुम्ही सेल करू शकता. का बरं?
कारण काय कोणी सांगू शकेल का मला? कोणी सांगू शकेल का कारण काय आहे? कारण पेड मध्ये जे तर आले त्यांनी पे केलेले आहेत ना, 99 रुपये. हा, त्यांनी पे केले मग मग त्या एक तर सिरियल त्यांना तर माइंडसेट असतो की हे कोर्स करायचं आहे त्यांना आणि मग ते ऍडमिशन घेतात. राईट. कारण ते एक माइंडसेट बनवून आलेले आहे. तर त्यांना माहित आहे की या 99 मध्ये तुम्ही त्यांना शिकवणार नाहीये जास्त, तुम्ही त्यांना फक्त माहिती देणार आहे. पण त्यांना माहित आहे की पुढचा कोर्स कितीचा आहे तो त्यांना बघायचा असतो आणि त्या शिकण्याच्या उद्देशाने ते आलेले असतात. मग 999 मध्ये जर का तुम्ही 4 लोकांना प्रोडक्ट विकलं तर तुम्हाला मिळतील 4000 रुपये. ठीक आहे. आणि जर का 2999 मध्ये जर का तुम्ही फक्त 3 लोकांना प्रोडक्ट विकलं तर तुम्हाला किती मिळतील? 9000 रुपये. बरोबर आहे? मिळतील का 9000 रुपये? कारण 3000चं एकाला विकलं ना तुम्ही, हो मिळतील. तुम्हाला किती मिळतील? 9000 रुपये. 9,000. पण इकडे फ्री मध्ये तुम्हाला कॉस्टिंग किती आली? 2000 रुपये ऍडची कॉस्टिंग आली. ठीक आहे. ओके. आणि पेड मध्ये तुम्हाला कॉस्टिंग किती आली? 3000 रुपये तुम्हाला 3000. कॉस्टिंग. ठीक आहे. म्हणजे 1000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा पे करून तुम्ही किती प्रॉफिट एक्स्ट्रा कमावला आहे? इकडे तुम्हाला 4000 मिळतील आणि इकडे 9 मिळतील, म्हणजे 5000 रुपये. 5,000. म्हणजे 1000 रुपये एक्स्ट्रा तुम्ही ऍड वर टाकले, पण तुम्हाला इकडे प्रॉफिट किती झाला एक्स्ट्रा? 5000. 5,000. समजलं का सर्वांना? येस नो? येस. Yes, sir. सो कुठली ऍड बेटर आहे, फ्री की पेड? Paid. पेड. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ओके, हे झालं तुमचं ऍड बद्दल, की तुम्ही ऍड जर का अशी केली तर तुम्हाला एवढा प्रॉफिट होईल. ओके. आता मी पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा, आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी 99 रुपयामध्ये इतके लोक आणले, 10 लोक आणले, 3000 रुपये मी स्पेंड केले. ठीक आहे. 3000 रुपये मी स्पेंड केले, मग मी प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे? मग आपल्याला असं वाटतं की मी लॉस मध्ये आहे. पण आपण हा विचार करतो का की हे फक्त तुम्ही फर्स्ट लेवल इथे सेल केलेली आहे, इथे आता तो तुमची लेवल 2 घेईल, ओके, लेवल 3 घेईल. तर तुमची फर्स्ट लेवल जी आहे, पहिले तर तो तुमची लेवल 1 घेईल, ओके, नंतर लेवल 2, नंतर लेवल 3. आता फक्त तुम्ही बिगिनर इथे वेबिनार केलेला आहे, नंतर तुम्ही त्याला काय कराल? लेवल 1 तुम्ही त्याला सेल कराल. काय कराल? L1 सेल कराल. L1 सेल केल्यानंतर मग तुम्ही त्याला L2 सेल कराल आणि नंतर तुम्ही त्याला L3 सेल कराल. ओके. आणि यानंतर सुद्धा तुमचे काही कोर्सेस असतील ते तुम्ही त्याला सेल कराल. मग आता समजा L1 जे आहे ते तुम्ही त्याला 2999 ला सेल केली, 2999. ठीक आहे. आणि इथे 10 लोक आले होते. L1 ला किती लोक आले होते? 10. या 10 मधून समजा 8 लोकांनी तुमचा कोर्स विकत घेतला किंवा 5 लोकांनी घेतला, असं इमॅजिन करू आपण. चला 2 मिनिटं आपण पकडू की 5 लोकांनी तुमचा कोर्स घेतला. कुठं? L1 ला. इथे 10 लोक तुम्ही आणले, या 10 लोकांनी 300, या 10 लोकांची कॉस्ट तुम्हाला 300 रुपये पर पर्सन, म्हणजे 3000 रुपये तुम्हाला कॉस्ट लागली. मग त्या 10 मधून 5 लोकांनी तुमचा कोर्स परचेस केला, ज्याची किंमत आहे 2999. पण या 5 मधून पूर्ण लोक लेवल 2 ला येतील का? हो, येस नो? 5 लोकांमधून No, sir. पूर्ण लोक लेवल 2 ला येतील का? नाही सर, पुन्हा नाही येणार. काय रेशो असेल तर काय लोक? हा बोला. तर एखाद्या वेळेस येऊ पण शकतात ना सगळेच. एखाद्या वेळेस येऊ शकतात, पण मॅक्स म्हणजे आपल्याला जनरल रेशो काढायचा आहे. येतील का? नाही. बरोबर आहे. किती लोक येतील? समजा उदाहरणार्थ पकडा, याच्यामधले 2 लोक तुमच्या L2 ला आले, तर L2 ची जी तुमची फीज आहे ती आहे 5999, म्हणजे 6000 रुपये. ओके. किती? 6000 रुपये. ठीक आहे. आणि या 2 मधून एखादा व्यक्ती तुमच्या L3 ला आला, ज्याची किंमत आहे तुमची 9999 किंवा 11999, व्हॉट एव्हर, जे काही असेल तुम्हाला जी फीस ठेवायची आहे ते. ठीक आहे. आपण इकडे 11999 करू. ठीक आहे. आता बघा, एक कस्टमर जो तुम्ही अक्वायर केला फेसबुक ऍडच्या माध्यमातून, ठीक आहे, त्याची तुम्हाला कॉस्ट किती गेली आणि त्या कस्टमरनी तुम्हाला त्याच्या लाईफ सायकल मध्ये, जे आपण CLV डिस्कस करणार आहे याच्यानंतर, त्यांनी त्याच्या लाईफ सायकल मध्ये तुम्हाला किती पे केलं हे आपण इथे समजणार आहे. बघा, आता तुम्ही काय केलं? सर्वात आधी पुन्हा एकदा मी शेअर करतो. तुम्ही सर्वात आधी फेसबुकवर 300 रुपयाप्रमाणे 3000 रुपये खर्च केले. ओके. हे 3000 रुपये तुम्ही खर्च केले, तिथून तुम्ही 10 लोक आणले. त्या 10 लोकांमधून 5 लोकांनी तुमचं प्रॉडक्ट घेतलं, म्हणजे किती? 5 त्रिक 15000 रुपये तुम्ही इथे अर्न केले या फर्स्ट लेवलला. ठीक आहे.
लेवल 1 ला तुम्ही किती खर्च केले, किती कमावले? 15,000 रुपये. ठीक आहे. आता या 15 नंतर लेवल 2 ला त्यामधले 2 लोक आले. इथे तुम्ही किती अर्न केले? 12,000. 12,000 रुपये. ओके, जस्ट सेकंड, इथं काहीतरी अडचण होत आहे. जस्ट सेकंड. लेवल 2 ला किती अर्न केले तुम्ही? 12,000 रुपये. ठीक आहे. ओके, कारण 2 लोक आले. आणि लेवल 3 ला एक आला समजा, तर त्याने किती दिले तुम्हाला? 12 दिले. मग तुमचं टोटल जे अर्निंग झालं ते किती झालं एका बॅच मधून? 12 हे 12, 24 आणि हे पहिले 15 किती झाले? 39,000 रुपये. आणि तुम्ही फेसबुक ऍडवर किती खर्च केले? 300 रुपये. नाही, 3,000. ओके, तुम्ही लोकांना. फेसबुक ऍडवर किती खर्च केले? 3,000 रुपये. ठीक आहे. आता मी इथं काय करतो, इथं तुम्हाला 3,000 रुपये इथं मी हे करतो. तुम्ही फेसबुक ऍडवर खर्च केले 3,000 रुपये. मग आता तुमचं प्रॉफिट किती झालं? 36,000 रुपये. 30,000. किती लोकांना वाटते 36,000 रुपये प्रॉफिट झालं? मला वाटतं. टाईप इन चॅट बॉक्स. खर्च जाईल ना सर? येस, ऑफकोर्स. याच्यामध्ये तुमचा खर्च जाईल. आणखी तुमचा झूमचा खर्च आहे. तुम्ही जर का फनल बनवलं असेल तर त्या फनलचा खर्च जाईल तुमचा, राईट. त्यानंतर तुमचा जर का तुम्ही मेसेजिंग साठी ऍप वापरत असाल, व्हॉट्सअप साठी ऍप वापरत असाल, त्याचा खर्च जाईल तुमचा. त्यानंतर तुमचं ईमेल मार्केटिंग करत असाल, त्याचा खर्च जाईल तुमचा. ओके. आणखी काय जाईल? इंटरनेट. जे एफर्ट्स तुम्ही लावत आहे ते पकडा आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. तरी याच्यामध्ये एक अंदाज किती खर्च जाईल तुमचा? ईमेल मार्केटिंग किंवा फनल किंवा काही जे काही सर्व पकडून तुमचा खर्च किती जाईल पर वेबिनार? ओके, पर वेबिनार म्हणतो मी. पर वेबिनार जर आपण एक कॅल्क्युलेट केलं मोठं तर हे वरचे 6,000 काढून टाकू आपण. 6,000 रुपये समजा वरचे, त्याच्यामध्ये झूम पण आलं पर वेबिनार. बरं का, आपण 4 वेबिनार घेणार एका महिन्यामध्ये, मिनिमम 4. ठीक आहे. तर पर वेबिनार जर झूमची कॉस्ट आपण जर का 500 रुपये जरी पकडली पर वेबिनार, तर महिन्याला 2,000 रुपये आपण झूम खर्च करतो असं पकडू आपण. क्लिक फनल जे आहे, जे फनल वापरतो आपण, त्याची कॉस्ट जर का आपण 500 रुपये पर वेबिनार पकडली तर 2,000 रुपये त्याच्यावर आपण खर्च करू. ठीक आहे. महिन्याचे हा मंथ एका वेबिनारवर किती खर्च करतो आपण? फक्त 500 रुपये. महिन्याचे आपण 2,000 खर्च करू. ठीक आहे. मग 500 ते गेले, 1,000 रुपये गेले. तरी मी वरचे 6,000 पकडले है ना. 1,000 रुपयेच होतात तसे, 1,000 2,000 होतील, पण मी 6,000 रुपये समजा मायनस केले तुम्ही, तरीही तुमच्याकडे किती कॉस्ट आहे? 30,000 रुपये तुम्ही किती काय केलं? प्रॉफिट मेकिंग केलं. किती केलं? 30,000 रुपये. किती लोकांना समजलं मला सांगा? पण आता यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 ह्या 3 जे लेवल आहेत त्या डिझाईन करावं लागतील, पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. ठीक आहे. प्राइसिंग स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे? व्यवस्थित असली पाहिजे. एक बघा, कधीही कस्टमरला तुमच्या बिझनेस मध्ये आणताना सर्वात महत्वाची गोष्ट असते की तुमचं हाय व्हॅल्यू प्रोडक्ट कितीचं आहे. हाय व्हॅल्यू प्रोडक्ट म्हणजे तुमचं लेवल 3 प्रोडक्ट कितीचं आहे ते सर्वात महत्वाचे असते. तुम्हाला हे नाही बघायचं आहे की त्याने माझा लेवल 1 प्रोग्राम घेतला का. लेवल 1 प्रोग्राम इट इज नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग प्रोग्राम. इट इज जस्ट की कस्टमर अक्वायर करत आहे तुम्ही, त्याच्यासाठी बनवलेला प्रोग्राम आहे. ऍक्च्युअल तुमचं प्रॉफिट कुठून चालू होईल? लेवल 2 आणि लेवल 3 पासून. मग आता सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे की तुमचं लेवल 3 प्रॉडक्ट जे आहे त्याची कॉस्ट किती आहे, किती रुपयाला तुम्ही लेवल 3 सेल कराल. जर का तुम्ही लेवल 3 बनवलं तुम्ही किती रुपयाला सेल कराल. आता माझी लेवल 3 जी आहे त्याची कॉस्टिंग आहे 25,000 रुपये. जे कोर्स तुम्ही 10,000, 12,000, कोणी 15,000 तुम्ही घेतलेला आहे त्याची आताची कॉस्ट जी आहे ती 25,000 रुपये आहे. मी 25,000ला माझा लेवल 3 सेल करतो. ओके. आणि लेवल 2 जो आहे तो मी आता 12,000 केला आहे आणि लेवल 1 जो आहे ते आता मी 5,000 केला आहे. ठीक आहे. तर आता मला सांगा, तुम्ही जर का फायनल बनवत असाल
तुमची लेवल 3, तर ते कितीला सेल कराल तुम्ही? सर मी एका दिवसासाठी 500 रुपये. घ्यायचं आहे. लेवल 3 तुम्ही जर बनवली तर तुम्ही ते कितीला सेल कराल? एव्हरीवन केलाय मी, एव्हरीवन करून टाकायचं आहे. लेवल 3 आय एम टॉकिंग अबाउट लेवल 3. ओके सर हा ती तिसरी यायची एका दिवसाचे 500 रुपये घेईल. सर मी फक्त ते विशेष नाही का आपल्याला बॅक पेन आहे किंवा दुसरा कोणता आजार आहे, नी पेन आहे, त्याच्यावरतीच फक्त ट्रीटमेंट एक दिवसासाठी घेतो. तो दिवसाचा भाग वेगळा झाला. ओके आय एम टॉकिंग अबाउट लेवल 1, लेवल 2, लेवल 3. आता समजा तुम्ही पहिल्यांदा वेबिनार नंतर कोर्स विकता तर कितीला विकता? 499 बरोबर आहे. हो. तिथून आता तुम्ही पुढचे ट्रीटमेंट काय देणार त्यांना? आता तुम्ही जर का ट्रीटमेंट वाईज करत असाल तर तो भाग वेगळा झाला. ओके कन्सल्टेशन करत असाल तो वेगळा झाला. स्मिता मॅडम म्हणतात की मी 5,000ला सेल करेल लेवल 3. विघ्नेश भोसले सर म्हणतात की मी 9,999ला सेल करेल लेवल 3. ओके बाकी लोकांचे काय उत्तर आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं हाय व्हॅल्यू प्रोडक्ट काय आहे याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कुरकुरे मॅडम म्हणतात 15,000, राहुल म्हणतात 5,000. ओके आता थोडस मी काय करतो, जे एक्झाम्पल आहे ते ट्वीट करतो, जे चेंज करतो. ओके आता फॉर एक्झाम्पल विघ्नेश भोसले सर रिअल इस्टेट मध्ये डील करतात. ठीक आहे. आता रिअल इस्टेट मध्ये काय आहे की जर का एक सिंगल प्रॉपर्टी जर का ते सेल करतील, एक सिंगल प्रॉपर्टी, तर सिंगल प्रॉपर्टीची किंमत कधी कधी 20 लाख, कधी कधी 25 लाख, कधी कधी 50 लाख, कधी कधी 1 करोड पण असते. राईट. ओके आता एक एक्झाम्पल आपण घेऊ की विघ्नेश सरांकडे एक 50 लाखाची प्रॉपर्टी आहे. कितीची? 50 लाखाची. ठीक आहे ती त्यांना सेल करायची. ओके तर मला सांगा 50 लाखाच्या प्रॉपर्टीमध्ये समजा जर त्यांनी सेल केली तर त्यांना त्या 50 लाखाच्या प्रॉपर्टी मागं 5 लाख रुपये मिळतील. समजा उदाहरण. ओके एक जस्ट एक्झाम्पल. 5 लाख रुपये त्यांना मिळणार आहे. 5 लाख रुपये त्यांना प्रॉफिट होणार आहे. ओके मग आता सांगा त्यांनी जर का फेसबुकला एक ऍड लावली. ओके जी ऍड ती महिनाभर चालू आहे. ओके आणि त्या ऍडवर त्यांनी एका महिन्यामध्ये जवळजवळ 20,000 रुपये खर्च केला. किती खर्च केला? 20,000 रुपये खर्च केला. आणि त्या 20,000मध्ये त्यांना जवळजवळ 100 लीड मिळाल्या. ठीक आहे 100 लीड त्यांना मिळाल्या. 100 लीडवर कॉलिंग केल्या गेली आणि त्या 100 मधून समजा एक व्यक्ती असा सापडला की जो ती 50 लाखाची प्रॉपर्टी घ्यायला रेडी आहे. ओके तर भोसले सरांना किती मिळतील? 5 लाख रुपये. राईट. कारण प्रॉपर्टी जर सेल केली त्यांना किती मिळतील? 5 लाख रुपये. पण त्यांनी ऍक्च्युअल खर्च किती केला? 20,000 रुपये एका महिन्याला. ठीक आहे आता याच्यामध्ये आणखी अदर कॉस्टिंग पकडू आपण की त्यांनी फनल बनवलं, त्याचे त्यांनी 10,000 रुपये दिले. ठीक आहे मग त्यांनी त्यांचं ईमेल मार्केटिंग केलं, त्याचे त्यांनी 4-5 हजार रुपये दिले. ओके त्यांनी एक व्हॉट्सअपचं सॉफ्टवेअर घेतलं, त्याची त्यांनी 10,000 रुपये दिले. ओव्हरऑल खर्च समजा त्यांनी 50,000 रुपये केला महिन्याचा. किती केला? 50,000 रुपीज. ओके आणि त्यांची एक प्रॉपर्टी सेल झाली ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे आणि त्याच्यामधून त्यांना 5 लाखाचा प्रॉफिट झाला. सो 50,000 रुपये खर्च वजा केल्यावर त्यांना किती उरले पैसे? 4,50,000 एका महिन्यामध्ये. सो इज इट अ गुड डील और बॅड डील? गुड डील. एव्हरीबडी, इज इट अ गुड डील और बॅड डील? गुड डील सर. का बरं? तर त्यांना 4,50,000 रुपये प्रॉफिट झाला. हा आता आपण गुड डील का बरं म्हणत आहे? कारण आपण प्रॉफिटवर फोकस करत आहे. ओके कारण आपल्याला आता प्रॉफिट दिसलं की 4,50,000 रुपये एका महिन्यात मिळाले, मग तर चांगली डील आहे. पण जेव्हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो, जेव्हा आपण फेसबुकला ऍड लावतो, तेव्हा आपण विचार काय करतो माहित आहे? आपण विचार करतो इन्व्हेस्टमेंट. आपण म्हणतो अरे बापरे 50,000 खर्च करायचे मला एका महिन्यामध्ये, 20,000 रुपये खर्च करायचे मला एका महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटवर. पण ते 20,000 रुपये खर्च करून तुम्हाला ऍट द एंड ऑफ द मंथ काय मिळत आहे तो जर विचार केला तुम्ही, प्रॉफिट मेकिंगचा जर तुम्ही विचार केला, सो इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द इन्व्हेस्टमेंट. ओके इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द इन्व्हेस्टमेंट, हे लक्षात घ्या. ठीक आहे त्यामुळे या पद्धतीनं विचार करायचा आपल्याला की कस्टमर अक्वायर कॉस्ट आपल्याला किती पडत आहे
ह्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे आहे की तो कस्टमर त्याच्या लाईफ सायकल मध्ये जितके दिवस तो आपल्याकडे राहील किंवा जितके दिवस तो आपल्याकडे शिकेल त्या पूर्ण लाईफ सायकल मध्ये तो आपल्याला किती पैसे देऊन जात आहे. आर यू गेटिंग माय थॉट? येस नो एव्हरीबडी? येस सर. इथपर्यंत कोणाला काही विचारायचं आहे का, काही डाऊट आहे का, तर प्लीज विचारा, म्हणजे तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर झाले पाहिजे. प्लीज आस्क इफ यू हॅव एनी डाऊट. एनी डाऊट्स गाईज? प्लीज आस्क इफ यू हॅव एनी डाऊट्स. आता ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली ही सर्व बिझनेस मध्ये लागू होते का? येस नो? काय वाटते तुम्हाला? सर्व बिझनेस मध्ये ही स्ट्रॅटेजी लागू होऊ शकते का? येस नो? येस सर होते. चला मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. आता मी रिसेंटली एका डॉक्टरचं काम घेतलं. ओके, एक डॉक्टर आहे गायनेकोलॉजिस्ट. ओके, जे की पुण्यामध्ये आहे आणि त्यांचं मी काम घेतलं. ओके, आता मला सांगा एका गायनेकोलॉजिस्ट कडे जर का एक कस्टमर जातो, समजा एक पेशंट जातो, तर तो पेशंट किती रुपयाचा पेशंट असतो? एक अंदाज. साधारण एक पेशंट 50,000 to 1 lakh. हा किती? 50,000 to 1 lakh. ओके, 50,000 ते 1 लाखाचा तो कस्टमर आहे, बरोबर आहे. एक जर का पेशंट जात असेल तर मग मला सांगा त्या 1 लाखाच्या कस्टमर साठी जर का त्या डॉक्टरला 10,000 रुपये खर्च करावे लागले, सो इज इट अ गुड डील और बॅड डील? गुड डील सर. पण इथे अडचण काय असते माहितीये का? जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो तेव्हा आपल्याला ताबडतोब इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतात. इन्स्टंट रिझल्ट. ओके, ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे 50-100 लोक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणता आणि त्यांच्यासाठी जो तुम्ही पैसा खर्च करता, आता जसं मी विघ्नेश सरांचं एक्झाम्पल दिलं की त्यांनी 100 लीड आणल्या आणि त्या 100 लीड मधून एका व्यक्तीने काय केलं, 50 लाखाची प्रॉपर्टी घेतली. पण ते 99 लोक गेले का? मग नाही. ते 99 लोक सुद्धा तुमच्याकडे आहेत ना? येस नो? येस. काय करणार? ओके, आता आपण काय करू शकतो त्या 99 लोकांवर लक्षात घ्या आणि त्या 99 लोकांमधून आपण बिझनेस कसा काढू शकतो पुढं हे पण लक्षात घ्या. ओके, ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. जस्ट अ मिनिट. थोडं झूम आहे ना, खूप इश्यू देत आहे, मग स्क्रीन शेअरिंग होत नाही कधी कधी. सो सर तुमचा क्वेश्चन नाही समजला आता. मी म्हटलं की 100 लोक आपण आणले, बरोबर आहे, पैसे खर्च करून फेसबुक ऍडवर विघ्नेश सरांसाठी. ओके, जसं की एक्झाम्पल दिलं मी त्यांचं की ते रिअल एस्टेट मध्ये आहेत म्हणून, की 100 लोक त्यांनी आणले. त्या 100 लोकांमधील एका व्यक्तीने त्यांची प्रॉपर्टी जी त्यांना सेल करायची होती 50 लाखाची ती त्यांनी घेतली त्या व्यक्तीने. मग उरलेले जे 99 आहे त्यांचं काय करायचं हे मी सांगत आहे आता. ओके, पहिली तर आता काय झालं की त्यांनी 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले. त्यांनी 100 लोक आणले, फेसबुक ऍड, फनल, इच अँड एव्हरीथिंग, ईमेल मार्केटिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग सगळं केलं त्यांनी आणि 50,000 इन्व्हेस्ट करून त्यांनी 1 महिनाभर ऍड केली. 1 महिनाभरात त्यांनी 100 लोक प्रोडक्टिव्ह असे लोक आणले त्यांनी की जे त्यांचं प्रोडक्ट घेऊ शकतात असे लोक आणले. त्या 50 लोकांमध्ये एका व्यक्तीने ती 50 लाखाची प्रॉपर्टी काय केली, बाय केली, विकत घेतली. मग आता राहिलेले 99चं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. ते राहिलेले जे 99 लोक आहे त्याच्यामधून प्रॉफिट मेकिंग कसं करणार आपण अजून. समजा आता तर सध्या आपण प्रॉफिटमध्येच आहे, 4,50,000 रुपये आपल्याला मिळाले समजा, ठीक आहे. आता पुढं आपण काय करणार, त्या 99 लोकांना काय करणार आपण, त्यांना करणार आपण फॉलोअप. काय करणार, फॉलोअप करणार. आणि त्या 99 मध्ये काही लोक असे असतील की ज्यांना 50 लाखाची नाही, त्यांना 30 लाखाची प्रॉपर्टी पाहिजे असेल. कुणी असं असेल की त्याला 25ची पाहिजे असेल, कुणी असं असेल की त्याला 15ची पाहिजे असेल. मग आपण जर का ते लोक सॉर्ट आउट केले, जर का एक टेलिकॉलर बसवला, ज्याला टेलिकॉलरला आपण 5,000 रुपये महिन्याने तुम्हाला आरामात टेलिकॉलर मिळून जाईल कुठल्याही सिटीमध्ये, 5,000 रुपये महिन्याने, ठीक आहे. त्यांनी जर का व्यवस्थित त्या समोरच्या कस्टमरला विचारलं की तुमचं बजेट किती आहे, तुम्हाला कुठं पाहिजे आहे प्रॉपर्टी आणि तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे आहे, तुम्हाला लोन करायचं आहे की तुमच्याकडे पैसे कॅश आहे, राईट, हे जर का त्याने विचारलं आणि त्याच्यामधून जर का आणखी 10 कस्टमर सॉर्ट आउट केले, किती, 10, त्या 99 मधून फक्त 10 कस्टमर म्हणतोय मी, 10
ओके, एका महिन्याकाठी 10 कस्टमर जर का शॉर्ट आउट केले आणि त्या 10 कस्टमरला जास्त नाही फक्त 10 लाखाची जरी प्रॉपर्टी विकली तरी किती रुपयाचं टर्नओव्हर केलं तुम्ही? 1 CR, बरोबर आहे, 1 करोड रुपयाचं. आता 1 करोडच्या मागं समजा तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टी नाही आहेत, राईट, तुम्ही कोणाच्या तरी प्रॉपर्टी सेल करता, त्याच्या मागे तुम्हाला काय मिळेल? त्याच्या मागे तुम्हाला काय मिळेल? प्रॉफिट मिळेल. हा, प्रॉफिट शेअरिंग मिळेल, कमिशन मिळेल, व्हॉट एव्हर. ते किती असते? भोसले सरांना विचारू आपण की तुम्हाला किती मिळते. समजा किती एक रिअल एस्टेट मध्ये जर का मी सेल करतो समजा एखादी प्रॉपर्टी, ते किती शेअरिंग असते? सर समजा 10 लाखाचं जर प्रोडक्ट असेल ना, हा, तर कमीत कमी त्याच्यावरती 4 to 5% तरी मिळतात, जर दुसरा कोणाचा असेल तर. ओके. आणि 50 लाखाचं असेल तर एक अंदाज? 50 लाखाचं जर शॉप म्हणजे घर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये मे बी 2% to 3% असतात. ओके, म्हणजे जशी अमाऊंट वाढत जाते तसं जे मार्जिन आहे ते कमी होत जाते, बरोबर आहे? येस सर. ओके, तर आपण एक पकडू 10 लाखाची प्रॉपर्टी यांनी सेल केली, 4% ते म्हणत आहे, राईट. 4% म्हणजे किती झाले 10 लाखाचे? 40,000. 40,000. 40,000 ना, राईट. मग अशा 10 लाखाच्या त्यांनी किती प्रॉपर्टी सेल केल्या? त्या उरलेल्या 99 मधून 10 प्रॉपर्टी सेल केल्या, म्हणजे 4 लाख त्यांनी त्या उरलेल्या 99 मधून केले. आणि जी पहिली एक प्रॉपर्टी त्यांनी सेल केली त्याच्यावर 10% नाही, ते म्हणतात की त्याच्यावर 2.5% मिळते. समजा 2%, 3% पकडा. तर समजा आपण 50 लाखाच्या प्रॉपर्टीचे 1% जरी पकडले तर किती होतात? 50,000, म्हणजे 1 लाख रुपये, जवळजवळ 1 लाख रुपये त्याच्यावर मिळतील. आणि 4 लाख रुपये घेऊन म्हणजे 5 लाख रुपये मंथली प्रॉफिट ते करू शकतात जर का त्यांनी प्रॉपरली काम केलं तर. इट इज अप्लिकेबल फॉर ईच अँड एव्हरी बिझनेस. It is applicable for each and every business. Okay. Now we have to understand this की आपण हे अप्लाय कसं करणार. डायरेक्टली जर का एखादा नवीन कोच किंवा एखादा नवीन ट्रेनर मार्केटमध्ये जातो आणि तो जर का 99 रुपये प्रमाणे जर का लोकांना पैसे मागेल, 99 रुपये जरी तो मागेल तर लोक देतील का? येस नो? काय वाटते तुम्हाला? एक नवीन ट्रेनर मार्केटमध्ये आला आणि त्यांनी काय केलं की 99 रुपये लोकांना मागायला सुरुवात केली की मी असं असं शिकवतो तुम्हाला एक गोष्ट आणि त्याच्यासाठी तुम्हाला 99 रुपये मला द्यायचे आहे. लोक देतील का? येस नो? डिपेंडिंग ऑन द युजेबिलिटी ना सर, असं नाही सांगता येणार नवीन जुनं असं काही नाही. ओके, आता मॅडम म्हणतात की नवीन जुना असं काही नाही. ऑनलाईनच्या क्षेत्रामध्ये आता कसं आहे, कोण नवीन कोण जुना हेच समजत नाही. ठीक आहे, कारण तुम्ही जर का लँडिंग पेज अट्रॅक्टिव्ह बनवलं तर कोणी ओळखूच शकत नाही की तुम्ही नवीन ट्रेनर आहे की जुने आहे. तुम्ही जर म्हटलं की आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 10 years, सो नो बडी कॅन जज यू, राईट. नो बडी कॅन जज यू. कारण काय आहे, तुमच्याकडे जर का कॉन्फिडेंटली तुम्ही जर का बोलू शकता कॅमेरा समोर आणि तुम्ही जर का समोरच्याला समजू देऊ शकत नाही की तुम्हाला 10 वर्ष झाले की 5 वर्ष झाले की तुम्ही रिसेंटली 1 वर्ष आधी चालू केलं, तर कोणी तुम्हाला ओळखूच शकत नाही. कारण तुम्ही लँडिंग पेज जर का अट्रॅक्टिव्ह बनवलं तर कोणी तुम्हाला ओळखू शकत नाही. तर 99 रुपये लोक तुम्हाला देतील सुद्धा. पण जर का तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तुम्ही व्यवस्थित बोलू शकत नाही, तर तुम्ही काय करू शकता, त्या 99च्या स्टेज पर्यंत यायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऍटलीस्ट 6 महिने फ्री वेबिनार्स घ्यावे लागतील आणि तुम्हाला फेसबुक ऍडवर पैसा टाकावा लागेल आणि वेगवेगळ्या सिटीमध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल, जेणेकरून लोकांना माहित पडलं पाहिजे की कोणीतरी नवीन अविनाश सोनवणे नावाचे एक ट्रेनर आले आहेत की जे कराटे शिकवतात आणि त्यांचे महाराष्ट्रात ऍड चालत असते. ओके, तर हे जेव्हा लोकांना माहित होईल पहिले 6 महिने, आफ्टर दॅट जर का तुम्ही 99 रुपये जरी मागितले तरी लोक देतील. कारण बरेच लोक तुमची ऍड बघितलेली असेल. तर आज जो तुम्ही पैसा फेसबुक ऍडवर टाकताय, मला सांगायचं फक्त एवढंच आहे, जो पैसा तुम्ही फेसबुक ऍडवर आज टाकताय, इट इज अन इन्व्हेस्टमेंट फॉर युअर फ्युचर. ते आहे कस्टमरला अक्वायर करण्याची कॉस्ट तुम्ही टाकताय. जरी आज कस्टमर येत नसेल पण तुम्ही त्याच्यासाठी पैसा खर्च करताय आज. ओके, याची रिझल्ट तुम्हाला उद्या, परवा किंवा काही वेळाने येतील. पण यासाठी हे महत्वाचं असलं पाहिजे. तुम्ही जर का जस्ट काहीतरी बाबा हा करायचं आहे मला म्हणून मी केलं असं जर का करत असाल, सो इट इज नॉट फॉर यू. इट इज अ लॉंग टर्म गेम विच इज गोइंग टू पे यू लॅटर ऑन. खूप वेळानंतर तो कदाचित तुम्हाला तिथून प्रॉफिट होईल.
राईट. ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना. कस्टमर लाईफ सायकल व्हॅल्यू समजली तुम्हाला, की एक कस्टमर तुमच्याकडे आल्यानंतर तो तुम्हाला वारंवार जे पे करत राहील तुमच्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी, तुमच्या वेगवेगळ्या लेवलसाठी, तसं तुम्हाला त्याची कॉस्टिंग काढायची असते. म्हणजे तुम्ही जर का आज 5,000 रुपये फेसबुक ऍडला लावत असाल एका आठवड्यामध्ये, आणि त्यामधून जर का तुम्हाला 10 कस्टमर मिळत असतील, तर आणि ते कस्टमर जर का 2-2 हजाराचे असतील, तर तुम्ही 10,000 रुपये प्रॉफिट केलं, 5,000 रुपये ऍडला लावले आणि 5,000 रुपये तुमचं प्रॉफिट आहे असं नाही. त्या 10 मधून किती लोक तुमच्या लेवल 2 ला येतात, किती लोक तुमच्या लेवल 3 ला येतात, त्यावर तुमचं प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यामधून सुद्धा तुम्हाला खर्च मायनस करायचा आहे, की पर मंथ तुम्ही खर्च किती करताय, तुम्ही फनल्सवर किती खर्च करता, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटवर किती खर्च करता. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूट कराल. चांगले व्हिडिओ जर का तुम्हाला शूट करायचे असले ऍडव्हर्टाइजमेंटसाठी, तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलने वगैरे शूट नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल व्हिडिओग्राफर पकडावा लागेल, जो की तुम्हाला, आता मी ज्या व्हिडिओग्राफर कडून काम करून घेत आहे माझं आता या कंडिशनला, ते काम आता होईल, अजून मिळालं नाही, तो एका व्हिडिओचे 10,000 रुपये चार्ज करत आहे, जो व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचा आहे. ओ माय गॉड. आता तुम्हाला जर का मी सांगितलं, खूप जास्त आता आहे. जर का तुम्हाला जर का सांगितलं की 10,000 रुपये 3 मिनिटाच्या व्हिडिओचे तुम्हाला द्यायचे आहेत, तर किती लोक द्यायला तयार होतील? सध्या नाही सर. हा, ओके. का बरं? अशक्य आहे सर. हा, आता तुम्हाला कारण सांगतो त्याच्या मागं, ऐका. हेच विचार मी पण करत होतो आधी, नाही का, की आपण स्वतःच व्हिडिओ बनवू शकतो, कशाला 10,000 रुपये द्यायचे. पण त्या 10,000च्या व्हिडिओमध्ये तो काय करतो, तो मला 4 ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 4 लोकेशन दाखवेल वेगवेगळे, ठीक आहे. आणि त्या 4 लोकेशनवर तो व्हिडिओ शूट होईल. त्याच्यामध्ये ड्रोनचा वापर होईल, त्याच्यामध्ये हाय क्वालिटी कॅमेराचा वापर होईल. आणि हा व्हिडिओ जेव्हा माझ्या फेसबुक ऍडला जाईल, तर त्याचं इम्प्रेशन वेगळं जाईल, राईट. त्याचं जे इम्प्रेशन कस्टमरवर जाईल, तर त्याला, कस्टमरला काय वाटेल, की बाबा हा खूप मोठा कोच आहे, खूप मोठा ट्रेनर आहे. जर का हा 99 मागतोय, तर काही द्यायला हरकत नाही आहे. सो दिस इज व्हॉट इज द इन्व्हेस्टमेंट इन कोचिंग बिझनेस. हे समजून घ्या तुम्ही. समजलं? आता तुमच्या त्या किचनचा जो युट्यूब चॅनल आहे, ते कोण, मधुराणी, काय नाव आहे तिचं, अनिता मॅडम? मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी. हा हा सर. तिचे व्हिडिओ बघितले का तुम्ही? तिचे व्हिडिओ बघितले तुम्ही? हो सर, बघितले. हो हा. सर, नेहमी बघतो जेवण बनवायला. तिच्या व्हिडिओज मध्ये, तिच्या व्हिडिओची क्वालिटी बघितली का तुम्ही? हो सर, बघितली. खूपच छान हा, असतात. तर ह्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ज्या गोष्टीवर आपण काम करायला पाहिजे, राईट. तर आपली जे इकडे दुसऱ्या साईडला जे आपण प्रॉफिट बनवतोय, ते प्रॉफिट आपलं वाढेल, राईट. सो आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सर, आम्ही तर बिगिनिंग लेवल मध्ये आहे, अजून आमची तर अजून सुरुवात नाहीये. मी कधीच असं म्हटलं नाही कोणालाच की तुम्ही एकदम स्टार्टिंग मध्ये आहात तर तुम्ही एकदम 20,000 टाका, 25,000 टाका, 50,000 टाका, नका टाकू. हळूहळू स्टेप बाय स्टेप खेळा, ठीक आहे. पण जो पैसा तुम्ही अर्न करताय, जे काही तुम्ही प्रॉफिट मेकिंग करताय तुमच्या बिझनेस मधून, ती प्रॉफिट पहिले 6 महिने, वर्षभर त्या बिझनेस मध्येच लावा. तुमच्याकडे जे टूल्स आहेत ते तुम्ही आणखी चांगले करा. ओके. कसं तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल बनवू शकता. बघा, एक प्रॉडक्ट असते, फॉर एक्झाम्पल एक साबण आहे लक्स, ओके, आणि एक साबण आहे पियर्स, ओके. एक साबण आहे लक्स आणि एक साबण आहे पियर्स, ओके. पण तुम्ही लक्स साबणाची पॅकिंग बघा आणि तुम्ही पियर्स साबणाची पॅकिंग बघा. हो नो सर. डाऊट पियर्सची क्वालिटी 100% लक्स पेक्षा चांगली आहे, नो डाऊट अबाउट इट. पण आपण बघताना काय बघतो, सर्वात आधी आपण काय बघतो, एखादं प्रोडक्ट पाहिल्यावर त्याची पॅकेजिंग, ओके. तुम्ही आतमध्ये कितीही चांगलं प्रोडक्ट द्या, इट डझंट मॅटर, जोपर्यंत तुम्ही पॅकेजिंग त्याची चांगली करत नाही, अट्रॅक्टिव्ह करत नाही, तोपर्यंत ते सेल होत नाही. सेम असंच कुठल्याही बिझनेसमध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही त्याची मार्केटिंग चांगली करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला आउटर लुक देणार नाही, तोपर्यंत ते सेल होत नाही. ओके. तुम्हाला मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो. ही मीटिंग 90 डेजची मीटिंग आहे, म्हणून यामध्ये मी बऱ्याचशा अशा गोष्टी सांगतो की ज्या
बाहेर कधीच कुठं सांगत नाही मी, ठीक आहे, दुसऱ्या मीटिंग्स मध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी. माझ्याकडे असे खूप चांगले टेस्टोमोनियल्स आहेत, खूप चांगले विद्यार्थी आहेत आजपर्यंत या मागच्या 1.5-2 वर्षामध्ये, की ज्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव्ह केल्या. असे खूप लोक आहेत की ज्यांना चांगले चांगले रिझल्ट आले आहेत. ओके, पण मी त्यांना जर का समोर नेलं नाही, त्यांना जर का मी समोर दाखवलं नाही, तोपर्यंत काय होईल, दुसरे जे लोक आहेत ते माझ्यावर विश्वास करतील का? येस नो? नो ऑब्व्हियसली, राईट. कारण जोपर्यंत मी माझे रिझल्ट लोकांना दाखवणार नाही, तोपर्यंत लोक माझं प्रॉडक्ट घेणार नाही. मी याच गोष्टीत मागच्या 1.5 वर्षापासून मागे राहिलो फक्त, की मी काय केलं माहितीये का, मी माझे जे लोक आहेत त्यांना मी कधी पुढे आणलं नाही, राईट. आणि आता त्या गोष्टीची सुरुवात मी केली. त्याच्यासाठी मी आता मार्केटिंगवर स्पेशली ठरवलंय मी या 2022 मध्ये, की मार्केटिंगवर एक अमाऊंट काढली आहे की एवढा पैसा आपल्याला खर्च करायचाच आहे ऍट एनी कॉस्ट. रिझल्ट येऊ अगर न येऊ, असं होतच नाही. पहिली गोष्ट की रिझल्ट येत नाही असं होतच नाही. 101% मला गॅरंटी आहे. जर का तुम्ही एफर्ट्स करत आहात, तुमचा प्रोडक्ट चांगला आहे, तुमची सर्व्हिस चांगली आहे, तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही चांगलं शिकवता, तुम्हाला चांगलं माहित आहे की तुम्ही चांगलं देता, सो 101% तुम्हाला रिझल्ट येणार. ठीक आहे. आता कोमल आपल्या बॅच मधली एक मुलगी आहे, तिचं जेव्हा प्रेझेंटेशन मी बघितलं, तिने बनवलेल्या पीपीटी जेव्हा मी बघितल्या, ती जो तुम्हाला करिक्युलम देणार आहे, जे तुम्हाला शिकवणार आहे, ते जेव्हा मी बघितलं, तेव्हा मला असं वाटलं की हिच्याकडे भरपूर काही आहे. बट नाउ द प्रॉब्लेम इज, भरपूर लोक आहेत असे की ज्यांच्याकडे भरपूर काही आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की त्यांना हे नाही माहित की मी हे लोकांपर्यंत कसं घेऊन जाऊ. आणि जोपर्यंत ते लोकांपर्यंत घेऊन जाणार नाही, तोपर्यंत ते ग्रो होणार नाही. मी भरपूर लोक असे बघितले की जे रेकीचे क्लास घेतात आणि ते काय करतात माहितीये का, जवळपासचे जे 4-5 लोक, 5-6 लोक त्यांना पकडतात आणि त्यांना रेकी शिकवतात. मग ते झाले की आणखी 2-4 पकडतात, त्यांना शिकवतात. असं किती दिवस करणार तुम्ही मला सांगा? हाऊ मेनी डेज? 1 वर्ष, 2 वर्ष? मग तुम्ही काय, जे आपली लेवल आहे ना 20,000, 25,000, तेच लेवल मध्ये खेळत राहू आपण. 30,000, 40,000, 50,000. मग ही लेवल का वाढत नाही? द रिझन बिहाइंड दॅट, माइंडसेट आपण जो आहे तो एंटरप्रेन्योर माइंडसेट नाहीये आपल्याकडे अजूनही. आपण तिथं कुठेतरी कमी पडतोय असं वाटते मला. मग आपण तो एंटरप्रेन्योर माइंडसेट आणायला पाहिजे की नाही? एंटरप्रेन्योर पहिले काय करतो, जिओने पहिले काय केलं, 2 वर्ष तुम्हाला फ्री दिलं सर्व. मग 2 वर्ष जिओला 1 रुपये खर्च लागला नसेल का, असं वाटते का तुम्हाला? करोडो रुपये, अब्ज रुपये खर्च लागला जिओला. पण दॅट वॉज अ इन्व्हेस्टमेंट. त्याला माहित होतं की मी हे जे करतोय, इथून मला जे आउटपुट येईल तो हा अब्ज रुपये खर्च माझा एकाच दिवशी निघेल. त्यांनी कस्टमर बेस बिल्ड केला, लाखो करोडोचा कस्टमर बेस बिल्ड केला. आणि जेव्हा 2 वर्ष, 1.5 वर्ष संपलं, तेव्हा त्यांनी फक्त काय सांगितलं, तुम्ही फक्त 1 रुपयाचं रिचार्ज करा. किती रुपयाचं? 1 रुपयाचं. पण त्यांनी तेव्हा 99 रुपयाची एक काहीतरी स्कीम आणली होती. पण त्याचं कॅल्क्युलेशन असं होतं की या 2 वर्षानंतर जर का एका कस्टमरनी 1 रुपयाचं जरी रिचार्ज केलं, तर मी हे 2 वर्षात जेवढा पैसा खर्च केलेला आहे तो एकाच दिवशी निघून जाईल. दिस इज व्हॉट इज द मार्केटिंग स्टाईल वी हॅव टू अप्लाय इन आवर बिझनेस. त्याच्यासाठी म्हणतो आपण कस्टमर ॲक्वायझेशन कॉस्ट आपल्याला किती लागत आहे ह्याकडे लक्ष न देता, तो कस्टमर त्याच्या लाईफ सायकल व्हॅल्यू मध्ये आपल्याला किती पैसे देईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल मानसीचा क्लास आहे नाशिकमध्ये. मानसी जर का एक कोर्स आहे मानसीचा जर्मन लँग्वेज, दुसरा कोर्स आहे फ्रेंच लँग्वेज, ठीक आहे, अजून 2-3 कोर्स असतील इंग्लिश लँग्वेज वगैरे. त्यांचा एक कोर्स जर का समजा 5,000ला असेल आणि मानसीला एक स्टुडंट आणायला समजा 7,000 रुपये खर्च येतो, तर मानसी प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे? शी इज स्टील इन प्रॉफिट. का बरं? कारण 5,000चा जेव्हा त्या एक कोर्स विकतील एका विद्यार्थ्याला, ठीक आहे, तेव्हा त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे एका विद्यार्थ्याच्या मागे? फक्त 2,000 रुपये. कारण त्यांनी 7,000 रुपये खर्च केले, 5,000 त्यातले परत आले, राहिले 2,000 रुपये. पण त्या विद्यार्थ्याला जेव्हा ते नेक्स्ट कोर्स विकतील किंवा लेवल 2 विकतील किंवा ऍडव्हान्स लेवल विकतील, त्यावेळी ऑटोमॅटिकली त्यांचं पैसे जे आहे ते निघून जातील. मग मानसीने काय विचार केला पाहिजे की मी
असं काय करू, असं मी कुठं पैसा टाकू जिथून मला विद्यार्थी मिळतील. रेशो जो आहे मार्केटचा तो फक्त 10% रेशो आहे, एक लक्षात घ्या. 100 लोक जर का तुमच्याकडे येत असतील तर त्यामधले 10 लोकच साइन अप होतात किंवा 8 लोक साइन अप होतात. हा रेशो आहे मार्केटचा. त्यामध्ये घाबरण्याची काही गोष्ट नाही आहे. 90 लोक जर का तुमचं प्रोडक्ट घेत नाही तर डोंट वरी अबाउट इट. 10 लोक घेतात म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करत आहे. ओके, 10% इज द मार्केट रेशो. जे लीडर आहेत, लीडर, ओके, जे लीडर आहेत मार्केटचे सध्या, त्यांचाही रेशो हाच आहे 10%चा. किती लोकांना समजलं मी काय सांगितलं आज? समजलं. ओके, सो नाऊ वी हॅव टू थिंक अबाउट इट. आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करणे गरजेचं आहे मित्रांनो, की आपण आपल्या बिझनेसला कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाऊ. त्यासाठी जरी आपल्याला थोडाफार पैसा टाकावा लागला, जर का तुम्ही एकदमच बिगिनिंग स्टेजमध्ये आहात तर मी तुम्हाला म्हणेल की अजून थोडी मेहनत करा, एक चांगल्या मीडियम स्टेजवर या आणि तिथून पैसा टाकायला सुरुवात करा. पण जर का तुम्ही ऑलरेडी एका स्टेजवर आहात जिथे तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकता तर मागे पुढे न पाहता ती इन्व्हेस्टमेंट करा, जर का तुम्हाला प्रॉफिट मार्जिन्स वाढवायचे असतील तर. ओके, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करा आज की माझा जो फायनल कस्टमर आहे तो मला किती पे करेल. सो फॉर दॅट फायनल कस्टमर मी किती इन्व्हेस्ट करू शकतो. जसं की आता जिग्ना मॅडमचं उदाहरण सांगतो मी. समजा जिग्ना मॅडम ज्या कंपनीमध्ये काम करतात, लेडी फ्लाय नावाच्या, त्या कंपनीमध्ये जर का एक साइनअप त्यांनी केलं तर त्यांना 3,000 रुपयेचं साइनअप ते करतात. ओके, तर त्या 3,000 मागं फॉर एक्झाम्पल त्यांना एक उदाहरण म्हणून, मला माहित नाही किती त्यांना किती मिळतात ते, पण एक उदाहरणार्थ समजा त्यांना 500 रुपीज मिळतात. ओके, एका 3,000 रुपये त्यांनी एक कस्टमर केल्यानंतर त्यांना 500 रुपीजचा फायदा होत असेल तर त्यांनी जर का तो एक कस्टमर आणायसाठी जर का त्यांनी 300 रुपये जरी खर्च केले तरीही ते प्रॉफिटमध्ये आहेत की लॉसमध्ये? येस नो, प्रॉफिटमध्ये आहेत, राईट? प्रॉफिटमध्ये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फिजिकली जर का तुम्ही काम कराल, तुम्ही जर का प्रत्येकाला जाऊन जाऊन भेटाल, घरी जाऊन भेटाल तर जास्त पैसे तुम्ही खर्च कराल. आज जर का मी बाहेर जाऊन जेव्हा मी सेमिनार घ्यायचो, जेव्हा मी सेमिनार घेतो बाहेर जाऊन, आजही मला माहित आहे की तो खर्च खूप जास्त आहे. कारण इथून तिथं पेट्रोल खर्च करून जाव, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे हॉल घ्यावा लागतो, टीम सोबत ठेवावी लागते, त्या लोकांना पैसे द्यावे लागतात, या सर्व गोष्टी कराव्या लागतात. पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही आहे. आणि लोक स्वतःहून ऑनलाईन कडे आता येत आहेत. तुम्ही घरात बसून कुठलाही बिझनेस प्रमोट करू शकता, कुठलाही. ओके, फक्त काही ठिकाणी चॅलेंजेस आहेत. फॉर एक्झाम्पल आता विघ्नेश भोसले सरांच्या बाबतीत जर म्हटलं की एखाद्याने म्हटलं की मला प्रॉपर्टी बघायचीच आहे तर त्यावेळी तुम्हाला त्याला घेऊन जावं लागेल. पण अन्यथा तुम्ही काय करू शकता, जी प्रॉपर्टी तुम्हाला सेल करायची आहे त्याचा व्हिडिओ बनवून ठेवा प्रॉपर, की जर एखाद्याने विचारलं त्याला सांगा की व्हिडिओ माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही बघा. आणि जर का त्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला बघायचीच आहे प्रॉपर्टी तर मग आपण जाऊ. एव्हरी टाइम इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला घराच्या बाहेर पडावंच लागेल. ओके, एका नॉर्मल व्यक्तीने मला खूप एक चांगली गोष्ट सांगितली बघा. कधी कधी आहे ना आपल्याला ज्याच्या अशी आपण विचार करू शकत नाही तो व्यक्ती पण आपल्याला खूप काही शिकवून देतो. ओके, माझ्या मित्राचे काका आहेत. आता मागं मी जेव्हा घरी गेलो होतो त्यांच्यासोबत मी बसलो होतो, ते मला बोलत होते की तू जे काम करतो मी बघतो, असं खूप छान काम करतो, असं तसं ऑनलाईन वगैरे. तर ते मला बोलले की तू बाहेरचे पण प्रोग्राम घेतो का? मी म्हटलं हो मी घेतो, बाहेरचे प्रोग्राम पण मी घेतो, बाहेर जाऊन वेगवेगळ्या सिटीमध्ये पण मी प्रोग्राम घेतो. ते मला बोलले की तू ते प्रोग्राम घेणं बंद करून दे. मी बोललो का? म्हणजे का बरं बोलले तुम्ही असं? ते बोलले की एखाद्या कस्टमरला जर का तू बाहेर जाऊन 2 तास देत असेल, किती 2 तास, तर तू ऑनलाईन त्याला 4 तास दे. तू ऑनलाईन त्याला 4 तासाचा वेळ दे. पण याच्यामध्ये काय होईल की तुझं जाणं येण्याची जी मेहनत आहे ती कमी होईल, तुझ्या गाडीला जो पेट्रोलचा खर्च होतो तो कमी होईल. त्यानंतर रिस्क राहणार नाही तुला. कारण आज तुझ्या गाडीमध्ये 10 एअरबॅग असू दे की 15 एअरबॅग असू दे तरीही तुला जीवाची रिस्क आहे. जर तू बाहेर जातो, कारनी ट्रॅव्हलिंग करतो तू नेहमी, तर तुला जीवाची रिस्क आहे, तर ते तुला राहणार नाही. मला असं वाटलं की एक बघा, एक नॉर्मल व्यक्ती पण तुम्हाला खूप चांगलं सजेशन देऊ शकतो जर का आपण समजून घेतलं तर.
मी म्हटलं हो, ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण बऱ्याचदा काय होते, माझे जे बाकीचे बाहेरचे जे क्लायंट आहेत, आता जसं काही मुंबईचे आहेत, काही पुण्याचे बाकीचे आहेत बाहेरचे. तर आता मुंबईच्या एका क्लायंटला मी भेटायला गेलो होतो स्पेशली, कारण त्याची जिद्द होती की बाबा तुम्ही या मला सर भेटायला. तर त्याने मला भेटण्याचे पैसे पे केले, फक्त भेटण्याचे. ओके, पण तुम्ही या म्हणे. पण त्यावेळेस जेव्हा मी गेलो त्यावेळेस मला रिस्क होती की नाही, येस नो. त्याला मी त्या दिवशी 5 तास दिले. ओके, एक अमाऊंट मी चार्ज केली, त्या अमाऊंट मध्ये मी 5 ते 6 तास त्या व्यक्तीला दिले. त्यांना त्यांच्या बिझनेस प्रती सर्व गोष्टी समजावून सांगितल्या की तुम्ही कसा बिझनेस तुमचा ग्रो करू शकता. पण तेच जर का मी त्याला ऑनलाईन मध्ये 10 तास जरी दिले असते तरी माझा सर्व खर्च वाचला असता. कारण त्यांनी जे पैसे मला पे केले, ऑब्व्हियसली त्यामधले काही पैसे माझे टोल मध्ये गेले असतील, काही पेट्रोल मध्ये गेले असतील, त्या दिवशी मी जेवण बाहेर केलं त्या तिथे गेले असतील. माझ्यासोबत आणखी एक माझा टीम मेंबर होता, त्याच्यावर मला ऑब्व्हियसली त्याला घेऊन गेलो होतो मी, तर त्याच्यावर मला खर्च करावा लागला. राईट, जे काही असेल ते जेवणाचा म्हणा किंवा तो सर्व खर्च वाचला असता की नाही, येस नो. येस नो. मग व्हॉट इज बेटर, ऑनलाईन और ऑफलाईन? ऑनलाईन. सो दिस इज हाऊ यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके, आज बसा, उद्या बसा, जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा बसा आणि एका कागदावर लिहून काढा की माझं फर्स्ट प्रॉडक्ट किती रुपयाचं आहे, सेकंड कितीचं आहे, थर्ड कितीचं आहे. ओके, आणि हे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे. एखादा व्यक्ती जर माझ्या तिन्ही लेवल घेतो तर त्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, मग त्याला आणण्यासाठी मी किती पैसे खर्च करू शकतो. डिसाइड युअर मंथली मार्केटिंग बजेट. असं नाही की 200 रुपये पर डे ची ऍड सांगितली म्हणून 200 रुपयाचीच लावायची. का बरं 1000 रुपयाची लावू शकत नाही का तुम्ही? डिसाइड युअर मार्केटिंग बजेट, की मला एका महिन्याला मार्केटिंगवर किती खर्च करायचा आहे, माझ्या सेल्सवर मार्केटिंगवर मला किती खर्च करायचा आहे. CAC आणि CLV चं कॅल्क्युलेशन करा. CLV म्हणजे कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू. ओके, याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा की एका कस्टमरला आणण्यासाठी मी किती पैसे पे करतो आणि तो कस्टमर ड्युरिंग त्याच्या लाईफ सायकल मध्ये मला किती पैसे देऊन जातो. ओके, किती लोकांना असं वाटलं की आजचं जे सेशन होतं ते व्हॅल्युएबल होतं? जस्ट टाईप V इन चॅट बॉक्स, V फॉर विक्ट्री. जस्ट टाईप V इन चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. ऑल करायचं आहे, ते ऑल करून तुम्हाला टाईप करायचं आहे. ओके, गुड गुड एव्हरीबॉडी. सो एव्हरीवन केलेलं आहे मी चॅट मध्ये, यू कॅन टाईप इन एव्हरीवन. गुड गुड, थँक्यू सो मच. वीनाजी, उर्मिलाजी, कोमल, अनिता मॅडम, एव्हरीबॉडी थँक्यू सो मच. जिग्नाजी. ओके, सो ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या आणि कॅल्क्युलेशन करा या गोष्टीचं, महत्वाचं म्हणजे. आणि जर का तुमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे की मी मंथली एवढे स्टुडंट्स, माझा स्वतःला कॉन्फिडन्स बघा किती आहे की हा बाबा मी 10 स्टुडंट आणू शकतो आणि 10 स्टुडंट मधले 5 मी माझ्या लेवल 3 ला कन्वर्ट करू शकतो. तर 5 लेवल 3 ला कन्वर्ट केले, 10 लेवल 1 ला कन्वर्ट केले, तर याचं कॅल्क्युलेशन किती होते, समजा 50,000 रुपये होते. म्हणजे 50,000 रुपये माझं प्रॉफिट होऊ शकते. तर मग आता 50,000 मला माझ्या बजेटवर, मार्केटिंग बजेटवर किती टाकायचे आहे. आणि एक सर्वात मोठा गुरुमंत्र सांगतो मी तुम्हाला, सर्वात मोठी गोष्ट, हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना, ते तुम्हाला फक्त फर्स्ट टाइम खिशातून करायची आहे, फक्त फर्स्ट टाइम. एकदा हे रुटीन चालू झालं की नंतर जे प्रॉफिट कराल त्यामधूनच तुम्हाला पैसे टाकायचे आहे. फर्स्ट टाइम फक्त तुम्हाला काय करायचं आहे, खिशातून पैसे टाकायचे आहे, जवळचे पैसे टाकायचे आहे. त्यानंतर मग जे तुमचं प्रॉफिट मेकिंग तुम्ही करत राहाल त्यामधलेच पैसे तुम्हाला फिरवायचे आहेत. आर यू गेटिंग माय वर्ड्स? येस नो? हा, येस मानसी प्लीज. काय विचारायचं विचार. हॅलो. हा. हा सर, तुम्ही ते फेसबुकला पेड ऍड लावायचं सांगितलं ना, तर त्याच्यासाठी लँडिंग पेज असणं गरजेचं आहे का? हो, लँडिंग पेज असणं गरजेचं आहे. ओके. विदाउट लँडिंग पेज तुम्ही 99 रुपये चार्ज करू शकत नाही, कारण तुम्ही त्याला दाखवणार काय. डायरेक्ट लीड ऍडवर तुम्ही 99 रुपये घेऊ शकत नाही. ओके, अच्छा, मग तुम्हाला वेबसाईटचं जर आपण तसं लँडिंग पेज वेबसाईटवर बनवलं तर होऊ शकतं का तसं? चालेल चालेल, येस येस, शुअर, 100%. वेबसाईटवर लँडिंग पेज बनवा, चांगला आकर्षक आहे ना, आणि त्यावर तुम्ही त्याला इन्स्टा मोजो जोडून तुम्ही ते 99 रुपये घेऊ शकता. काही ओके. ठीक आहे. कुणाला काही विचारायचं आहे का अजून कुणाला काही विचारायचं आहे का? नाही सर, आजचं खरोखर मस्त झालं लेक्चर, मीटिंग खूप आवडली. ओके, थँक्यू. फायदेशीर होती. सो पुढच्या सुद्धा मीटिंग ज्या आहेत तुमच्या त्या अशाच राहणार आहेत. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस नाव
आता याच्या पुढे आपण बिझनेस डिस्कस करणार आहे की कसं कसं तुम्ही ग्रो करणार, काय काय तुम्ही केलं पाहिजे. ओके, काय काय गोष्टी तुम्ही करू शकता आणि काय काय तुम्ही केल्या पाहिजे. नाव इट इज टोटली युअर चॉईस. ओके, वेअर यू वॉन्ट टू स्टँड इन द मार्केट. ओके, तुम्हाला कुठं स्टँड व्हायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. ओके, मी तुम्हाला म्हणणार नाही की बाबा इथे स्टँड व्हा, हे करा ते करा. नो, यू हॅव टू स्टँड युअर सेल्फ. तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे. ठीक आहे, आय विल ओनली गाईड यू. ओके, तर मी तुम्हाला माझंही स्वतःचं एक्झाम्पल सांगितलं. ओके, की बऱ्याचदा असं होते की आपण त्या पद्धतीनं विचार करू शकत नाही. बिकॉज मॅक्सिमम वी ऑल आर नॉट फ्रॉम द एंटरप्रिन्युअर फॅमिली. ओके, आपले जे आई वडील आहेत ते नोकरीमध्ये असतील किंवा बिझनेसमध्ये कोणी नसेल कदाचित, त्यामुळे आपल्याला ते नॉलेज नाही आहे. ओके, राईट. सो ते आपल्याला समजलं पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, असो ठीक आहे, हाफ सेशन मिस झाले, रेकॉर्डिंग मिळेल का? हो, रेकॉर्डिंग प्रत्येकाची मिळत असते. पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतो की तुमच्या LMS मध्ये जे तुमची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आहे, जे कोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे, त्यामध्ये एक कोर्स आहे सागर गारवे हॅकेथॉन नावाचा. सागर गारवे हॅकेथॉन. त्या हॅकेथॉनच्या कोर्समध्ये तुम्हाला 90 डेजच्या सर्व मीटिंग्स अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते रेकॉर्डिंग बघू शकता, मंजुश्री मॅडम. ठीक आहे, सो जे पण मीटिंग्स तुमच्या होतात त्याच्या रेकॉर्डिंग तुम्हाला 90 डेजच्या ज्या रेकॉर्डिंग आहे त्या सागर गारवे हॅकेथॉन या कोर्समध्ये तुम्हाला मिळतात. आणि ज्या गोल्डनच्या मीटिंग आहेत त्या पण आता नेक्स्ट वीक पासून रेग्युलरली चालू होणार आहेत. ओके, सो गोल्डन आणि 90 डेज ह्या मीटिंग्स रेग्युलर असतील. टॉपिक्स दोन्हीकडे वेगळे असतील आणि जबरदस्त टॉपिक असतील की जे टॉपिक कदाचित असं वाटेल तुम्हाला प्रत्येक मीटिंग नंतर की काहीतरी हाय व्हॅल्यू आपल्याला मिळालं आहे. यू ऑल आर टू मच लकी. बिकॉज आता जे नवीन लोक येणार आहेत, जे येत आहेत, जे जॉईन होत आहेत, त्यांच्यासाठी फीस पण डबल झालेली आहे डायरेक्ट. ठीक आहे, सो श्रद्धा आता आल्या, हे नवीन आता जॉईन झाल्या श्रद्धा. एक चंचल म्हणून एक नवीन विद्यार्थिनी, त्या पण आता जॉईन झाल्या. ओके, आणि अजून लोक येतील तुमच्या सोबत. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, यू कॅन टॉक टू मी एनी टाइम. यू कॅन मेसेज मी ऑन द ग्रुप और पर्सनल. ओके, अँड बाकी काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न चालू आहे. एक व्हॉट्सअप सॉफ्टवेअर बद्दल मी डिस्कस केलं होतं लास्ट मीटिंग मध्ये, पण ते खूप कॉस्टली होतं. म्हणजे त्याचा एवढं बेनिफिट नव्हतं की जेवढे आपण कॉस्ट भरतोय. कॉस्ट इज नॉट इम्पॉर्टंट ऍक्च्युली, बेनिफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर का मी एका सॉफ्टवेअरवर 50,000 रुपये महिन्याचे खर्च करतो, सॉरी 50,000 रुपये वर्षाचे खर्च करतो, आणि जर का तिथून मला 2 लाखाचा 3 लाखाचा प्रॉफिट होत असेल तर मला 50,000 टाकायला काही प्रॉब्लेम नाही. पण मला जर का 50,000 टाकून जर का तेवढा प्रॉफिट होत नसेल तर तो पैसा घालण्यात अर्थ नाहीये. त्यामुळे मी ते सॉफ्टवेअर घेण्याचं म्हणजे कॅन्सल केलं. पण मी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे, ते जेव्हा फायनल होईल तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल. ओके, मानसीचा मला आज मेसेज आला होता म्हणून मी सांगतोय. अँड बाकी तुम्हाला काही असलं बोलायचं किंवा काही विचारायचं असलं, यू कॅन टॉक टू मी एनी टाइम. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. एन्जॉय युअर वीकेंड. बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. आजच्या मीटिंगचे जे काही तुमचे आउटपुट असतील आजच्या मीटिंग बद्दलचे, ते तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करू शकता. ओके, आणि यापुढे तुमची मीटिंग शनिवारी रात्री 9 वाजता होईल. दर शनिवारी रात्री 9 वाजता 90 डेजची मीटिंग होईल, आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता गोल्डनची मीटिंग होईल नेक्स्ट वीक पासून. ओके, सो थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. एन्जॉय. बाय बाय सर, बाय बाय.